नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण नवरात्री निमित्ताने अगदी झटपट पद्धतीने तयार होणारे उपासाची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही बघाल अगदी छान अशा आपल्या वरईचा भात हा तयार आहे. त्याचसोबत अगदी चविष्ट दाणेदार मऊसूत साबुदाणे देखील आपले तयार आहे. साबुदाणे आणि वरईच्या भातासोबत खाल्ली जाणारी अगदी चटपटीत आंबट गोड तिखट चवीची अगदी छान अशी आमटी कशी बनवायचं ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, वरईचा भात हा तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकर गरम केला आहे. तुम्ही कढईचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच यामध्ये 1 चमच्यावर तेल आपण गरम करून घेणार. यापेक्षा आपल्याला अगदी जास्त तेलाचा वापर करून घ्यायचा नाही. जर तुम्ही उपासाला तेल खात नसाल तर तुपाचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. तेल अगदी छान कडकडीत तापल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं जिरे, उपासाला खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची छान आपण तेलामध्ये परतून घेतली. तर आपलं जिरे आणि मिरची अगदी छान परतून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये गार किंवा गरम पाणी आपण टाकून घेऊया. त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. लगेच काय करायचं, पाण्याला आपण उकळी येऊ देऊया. पाण्याला उकळी येईपर्यंत लगेच साईडला वरई मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. त्यानंतर लगेचच काय करायचं, धुतलेली वरई ते संपूर्ण पाणी निथळून लगेचच आपण ही वरई यामध्ये टाकून घ्यायची. वरई घातल्यानंतर लगेच याला देखील पुन्हा आणखी मिक्स करून घेणार आहोत. वरईला आपल्याला कितपत पाणी लागतं अंदाजाने आपण यामध्ये टाकून घ्यायचं. कमीत कमी वरई बुडेपर्यंत आपलं 1 इंच पाणी वरती यायला पाहिजे इथपर्यंत पाणी आपण घालून लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती आपण त्याची 1 शिटी करून घेऊया. तर तिकडे आपली वरई शिजते तर इकडे लगेच आपण साबुदाण्यांची तयारी करून घेऊया. तर साबुदाणे बनवण्यासाठी इथे मी रात्रभर साबुदाणा हा भिजवून घेतला आहे. साबुदाणा भिजवताना एकच आपण व्यवस्थित काळजी घ्या, अगदी मोकळ्या असं भांड्यात त्याला भिजवा, जेणेकरून साबुदाणा काय असतो एकसारखा तो छान भिजतो आणि गचगच होत नाही आणि त्यामुळे आपले जे साबुदाणे असतात अगदी दाणेदार असं ते तयार होतात. तर इथे आपले साबुदाणे भिजवून घेतलेले होते, त्यांना व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले पुन्हा. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अगदी थोडीशी साखर, जर तुम्हाला गोडपणा आवडत नसेल साबुदाण्यांमध्ये साखर आपण स्किप केली तरी काही हरकत नाही. लगेच भाजून घेतलेले शेंगदाण्याचं दाण्याचं कूट आपण यामध्ये टाकून घेणार. तर साबुदाणे बनवताना दुसरी एक टिप्स लक्षात द्या, जे साबुदाण्याचं आपण पावडर वापरतोय तो अगदी बारीक वापरून घेऊ नका, अगदी छान असं जाडसर वापरा. त्यामुळे आपले साबुदाणे चिकट आणि असे एकमेकांना ते चिपकत नाही. जर साबुदाण्याचं पावडर जर आपलं शेंगदाण्याचं पावडर जर अगदी बारीक असेल तर त्यामुळे ते चिपकतं. तर साबुदाण्यांमध्ये आपण शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर त्यासाठी लागणारा ठेचा तयार करून घेऊया. तर इथं 4 ते 5 हिरवी मिरची, अगदी थोडंसं जिरे घालून ह्या पद्धतीने आपण ठेचा हा तयार करून घेतला आहे. तर आता आपला ठेचा देखील तयार झाला आहे. लगेचच आपण साबुदाण्यांना फोडणी देऊन घेऊया. तर साबुदाणे बनवण्यासाठी या पद्धतीची अगदी पसरट अशी कढई घ्या. जेवढी मोठी कढईमध्ये साबुदाणे आपण बनवून घ्या, जेवढे मोकळे साबुदाणे आपण बनवू तर तेवढे छान ते तयार होतात. जर तुम्ही साबुदाण्याचं प्रमाण जास्ती आणि अगदी छोटी कढईमध्ये बनवून घ्याल तर त्यामुळे एकसारखं कुकिंग प्रोसेस होत नाही साबुदाण्यांची आणि त्यामुळे आपले जे साबुदाणे असतात ते व्यवस्थित तयार होत नाही. तर यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले. तेल अगदी कडकडीत गरम नसतानाच यामध्ये लगेच आपण मिरचीचा ठेचा हा टाकून घ्या. त्यामुळे काय असतं, आपल्याला मिरचीचा वास देखील येत नाही आणि आपली मिरची अगदी जास्त करपत देखील नाही आणि अगदी परफेक्ट मिरची आपल्याला फ्राय करता येते. लगेच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले उकळून घेतलेले बटाटे आपण अगदी बारीक असे चिरून घेतले. आपण बटाट्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो. बटाट्यांमध्ये लगेचच आपण अगदी थोडंसं मीठ हे घातलंय. आधी आपण साबुदाण्यांमध्ये मीठ हे घातलंय. अर्धा मिनिटभर आपण बटाटे व्यवस्थित तेलात परतून घेतले. लगेचच यामध्ये साबुदाणे घातल्यानंतर लगेच काय करायचं, गॅस हा अगदी फुल करायचा आणि फुल आचेवरती कमीत कमी 3 ते 4 मिनटं आता आपल्याला अगदी पटपट ह्या पद्धतीने साबुदाणे हे मिक्स करून घ्यायचे. यामुळे काय होतं, कुकिंग प्रोसेस एकसारखी जी साबुदाण्यांची असते ती होते आणि त्यामुळे साबुदाणे अगदी परफेक्ट असे आपले ते तयार होतात. तर 3 मिनिटांनंतर तुम्ही बघाल अजिबात आपला साबुदाणा एकमेकांना चिपकला आणि अगदी छान असा तो एकसारखा शिजतो.
आणि त्यानंतर लगेचच यामध्ये आवडीनुसार निंबूचा रस, जर तुम्ही उपासाला आंबट खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. निंबूचा रस घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर 1 मिनिटभर पुन्हा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. या पद्धतीने आपण साबुदाणा हा 3 ते 4 मिनटं आता शिजून घेतला आहे. लगेचच यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती पुन्हा आणखी आपण या साबुदाण्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. तर 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असा आपला जो साबुदाणा आहे अगदी छान शिजून तयार झाला आहे. पुन्हा आणखी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर अगदी परफेक्ट असा आपला दाणेदार मऊसूद अजिबात एकमेकांना न चिपकता अगदी परफेक्ट असे आपले साबुदाण्याची रेसिपी देखील तयार झाली. आता आपले साबुदाण्याची खिचडी तयार झाली. त्यानंतर लई साईडला आपल्या कुकर देखील 1 शिट्टी देऊन तिकडे आपला भात देखील तयार झाला आहे. तर आमटी बनवून घेणार आहोत. आमटी बनवण्यासाठी इथे 1.5 चमचे मी भाजलेले शेंगदाण्याचं दाण्यांचं पावडर घेतलं आहे. त्यानंतर लगेचच त्याच चमच्याने 3 ते 4 चमचे आपण यामध्ये दही घेणार आहोत. दही अगदी फ्रेश वापरा, त्यामुळे ही आमटी अगदी छान चविष्ट होते. म्हणजे अगदी जास्त आंबट देखील चवीला लागत नाही. अगदी परफेक्ट चवीची ती आमटी तयार होते. जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर अगदी कमी दह्याचा वापर करा. त्यानंतर काय केलं मी दही आणि कूट जे होतं शेंगदाण्याचं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पुन्हा आणखी पाणी घालून पुन्हा आणखी आपण मिक्सरला त्याला फिरवून घेतलं आहे. तर आपले साबुदाणे तयार झाले आहे. लगेचच इकडे आपण आता आमटी बनवून घेणार आहोत. आमटी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम केली. आमटी बनवताना आपण अगदी थोडंसं जास्तीचं तेलाचं वापर करणार आहोत. आवडीनुसार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. जिरे आणि उकडून घेतलेले बटाटे देखील आपण यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बटाटे पूर्णपणे या आमटीमध्ये ऑप्शनल आहे. बटाटे नाही घातले तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेचच यामध्ये लाल तिखट, कितपत तिखट हवी आपल्याला आमटी त्यानुसार आपण यामध्ये लाल तिखट घालून व्यवस्थित त्याला परतून घेऊया. तर तिखट हे व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेतलं आहे. लगेचच आपण तयार करून घेतलेलं दह्याचं वाटण यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आमटी आपल्याला कितपत घट्टसर पातळ हवी त्यानुसार आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त ॲडजस्ट हे करून घ्यायचं. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर लगेच काय करायचं, चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपल्याला यामध्ये वेगळी चव येण्यासाठी थोडंसं यामध्ये मी साखरही घातली. साखरेच्या जागेवरती गुळाचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, अगदी मंद आचेवरती आता आपल्याला हिला उकळही आणून घ्यायची. मंद आचेवरती मी उकळही आणून घेतली. कमीत कमी 3 मिनिटभर ही आमटी मी उकळून घेतली. 3 मिनिटानंतर गॅस हा बंद करायचा. बंद झाल्यानंतर 1-अर्धा मिनिटभर आपण ह्या आमटीला गार होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट अशी तरीदार आंबट गोड तिखट चवीची अगदी चविष्ट अशी आपली उपासाची आमटी देखील तयार आहे. तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असा आपला मंद आचेवरती फक्त 1 शिट्टी करून आपण अगदी छान परफेक्ट वरईचा भात हा आपला तयार झाला आहे. अजिबात अगदी जास्ती गचगच किंवा दाणेदार न होता अगदी परफेक्ट मऊसूत असा आपला भात हा तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की नवरात्राचे जर तुमचे उपास असतील तर करून बघा. रेसिपी अगदी सर्वजण आवडून खातील एवढी छान अशी आपले हे वरईची भात, आमटी आणि साबुदाणे हे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर बघाल तुम्ही अगदी छान झटपट पद्धतीने 10 ते 15 मिनटाच्या आत आपले साबुदाणे, आमटी आणि वरईचा भात हा तयार आहे. आमटी बनवताना फक्त तुम्ही 2 ते 3 ज्या स्टेप आहेत ते लक्षात ठेवा. आमटीला फोडणी दिल्यानंतर मंद आचेवरतीच तिला उकळून घ्या. जर फुल आचेवरती उकळाल तर लगेच तिची तरीही चालली जाते, हे नक्की लक्षात ठेवा.